तिचा शृंगार, तिची ओळख हेच तिचे शस्त्रधार, वाऱ्याच्या विरुद्ध उभी ती ठाम, तिच्या धाडसाला नवदुर्गेचं नाव. नमस्कार, तारा न्यूज प्रस्तुत तिच्या शौर्याची गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते. नवरात्री निमित्त आपण विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या यशाच्या गाथा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. नवदुर्गा हा सण नारी शक्तीचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि या शक्तीची विविध रूपे आपल्याला समाजात पाहायला मिळतात. या तृतीयपंथी महिलांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. त्या येणाऱ्या अडचणावर किंवा येणाऱ्या अडचणीवर मात करून त्या आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यापुढे रोज नवी आव्हाने आणि रोज नवे अडथळे असतात, त्यावरही त्या मात करत असतात. आज आपण या खास मुलाखतीतून अशाच एका महिलेशी बातचीत करणार आहोत. सुहासिनी आळवेकर या आज आपल्या सोबत आहेत. तर नमस्कार मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर सर्वात प्रथम आपल्या लहानपणीबद्दल किंवा लहानपणाबद्दल किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा आत्ताचं तुमचं जे कार्य आहे याबद्दल काय सांगाल? तसं म्हटलं तर सुरुवात लहानपणापासून आपल्या घरातूनच सुरुवात होत असते सगळ्या गोष्टीची. ज्या वेळेला की मूल वयामध्ये येत असतं, मुलं मुली, तर साधारणतः तो पिरियड असतो तो साधारणतः 8वी-9वीचा असतो. तर त्यावेळेस कसं मुलींना खेळायची आवड असते, मुलांना बाहेर फिरण्याची, बाहेर खेळ खेळण्याची आवड असते. तर आमच्यामध्ये अशा गोष्टी कशा होत असतात की मुलींच्यामध्ये जाऊन खेळणं, मुलींच्यासारखं वागणं, मुलींच्यासारखं कपडे घालणं, अशा ह्या गोष्टी सगळ्या होत असतात. तर ह्या होत असताना आपण ज्यावेळेला मुलींसारखं वागत असतो त्यावेळेला स्वाभाविकच आपल्या घरामध्ये वडील असेल किंवा मोठा भाऊ असेल किंवा काका वगैरे असतील तर ह्यांच्या निदर्शनास त्या पटकन गोष्टी येत असतात की बाबा आपल्यातला हा मुलगा आहे, आपलं हे जे बाळ आहे हे जरासं वेगळ्या वाटेवरती चालायला लागले किंवा त्याचे पाऊल वेगळे पडायला लागले, त्याचा हावभाव वेगळे दिसायला लागले. मग त्यावेळेला त्यांनी समजावून सांगण्यापेक्षा आपल्याला चटकन असं काय बायकांसारखा वागतोयस हे जे म्हणतात ते तिथून सुरुवात होते. तिथून सुरुवात होते, ते मनावर बिंबलं जातं की बाबा तू बायकांसारखाच वागतोयस, तू मुलींसारखाच करतोयस, तुझे हावभाव असेच आहेत. तर हे मनावर होऊन त्या गोष्टी पुढं त्या जास्तच होत जातात आणि ह्या गोष्टी पुढं जाऊन हा जन्म हा तिथून सुरुवात. आणि तिथून मग घरातूनच हेळसांड होते ह्या गोष्टीची. आणि आपण शाळा कॉलेज करत असताना सुद्धा शाळेतील मुलं मुली असतील, मग शाळेत मुलींच्या बरोबरच बसणे, मुलींच्या बरोबरच खेळ खेळणे किंवा आपलं मधल्या सुट्टीतला डबा हा आपण मुलींच्या बरोबर बसून खाणे, ह्या गोष्टी त्यावेळेला होत असतात. न कळत का असताना पण ह्या गोष्टी होतच असतात. मग त्यावेळेला वर्गातील मुलं चिडवतात, जाता येता शिक्षक काहीतरी टोमणे मारतात. मग अशा गोष्टी होत असताना त्यावेळेला ह्या गोष्टी जास्त बिंबल्यानंतर मग आपल्याला हे समाज नकोसा होतंय. मग त्यावेळेला काय होत असतं की आमच्यासारखं व्यक्ती आपल्यासारखंच माणूस शोधत राहतो की बाबा आपण असं आहे तर आणखी आपल्यासारखं असं कोणी असं. मग ते दृष्टीला जर ते पडलं तर मग ती संगत निर्माण होती त्या लोकांची. मग असं पुढं जाऊन हा सगळा समाज एकत्र येतो की ज्याला तृतीयपंथी समाज म्हणतात, ज्याच्यामध्ये सगळे फक्त आम्ही 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 हे सगळ्या गोष्टी धरून चालतो. अच्छा, तर जेव्हा तुम्हाला कळते की आपण तृतीयपंथी आहे किंवा आपण अशा समाजामध्ये आहे, तर तेव्हा तुम्ही समाजात काम करत असताना किंवा आपली एक ओळख निर्माण करत असताना कोणती आव्हाने तुमच्या समोर येतात? आव्हाने अशी बरीच आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागत असतो दिवसभर. की घरातून बाहेर पडल्यानंतर कुठेही आपण दुकानात जरी गेलो तर आपल्याला बघितलं की माणूस पटकन लांब जातं. कुठं बसमध्ये बसायचं असलं तर जरी सीट रिकामी असेल तर तिथं आपण बसू शकत नाही किंवा आपण बसू तर बाजूची स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे चटकन उठलं जातं. म्हणजे आम्हाला आपलं समजत नाही, आम्हाला वेगळं समजतं. आम्ही वेगळे नाही आहोत, आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहोत. जे की जसं तुम्ही आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलाय तसंच आम्ही सुद्धा आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलेला आहे. हा जो बदल झालेला हा निसर्गानं म्हणा किंवा देवाच्या कृपेने हा झालेला वेगळा बदल आहे. पण आपण जन्मतात तर सगळेच स्त्री पुरुषच म्हणून जन्मलेला आहे. माझाही जन्म पुरुष म्हणून झालेला आहे, पण एक ठराविक कालावधीनंतर हा झालेला बदल आहे. हा जसा मी माझा स्वतःचा स्वीकार केलेला आहे तसंच माझी अपेक्षा की तुम्ही सुद्धा स्वीकार केला पाहिजे. तर हे होताना नाही दिसत आणि अजूनही समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टींची आडी आहे की हे असे हे तसे, हे आणि ते असं नाही, आपण आहे. समाज हा कसा आहे, सगळ्यांनी मिळून झालेला समाज आहे.
त्याच्यामध्ये मी वेगळा आणि तुम्ही वेगळा असं नाही आहे. तर समाजानं एकमेकाला सहकार्याने एकमेकाला साथ देऊन जर पुढं चाललं तर नक्कीच तृतीयपंथी समाज हा वेगळा दिसणार नाही, आपल्या समाजाचाच एक भाग आहे असा दिसून जाईल. तुम्ही आता इतकी कामं वगैरे करता किंवा तुमचं रोजचं काम चालूच असतं, तर असं कधी तुम्हाला असं वाटलं की आपण समाजासाठी काहीतरी मोठं योगदान देऊ शकतो? तसं तर सांगायचं तर माझा अनुभवातला एक प्रसंग आहे. मी बिंदू चौक पार्किंगमध्ये नेहमी भिक्षा मागण्याचं काम करते, जिथं की शहर, जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि भारत आणि भारताच्या बाहेरून सुद्धा पर्यटक येतात तर कशासाठी? आपलं तीर्थक्षेत्र आहे महालक्ष्मी मंदिर, तर त्याच्यासाठीचं पार्किंग आहे बिंदू चौक जेलच्या बाजूला. तर तिथं येत असताना सगळे लोक येत असतात. तर तिथं आल्यानंतर मध्यंतरी आपलं भटक्या कुत्र्यांचा उपद्रव जास्त झालेला होता कोल्हापूर शहरामध्ये. तर अशी गोष्ट माझ्या निदर्शनास आलेली की मी ज्यावेळेला आले पार्किंगमध्ये माझ्या रोजच्या रुटीनसाठीचं, तर त्यावेळेला नागपूरच्या सविता कुलकर्णी नामक एक पत्रकार ओके. आहेत, ज्या की आपल्या मंत्रालयामध्ये पत्रकारितेचं काम करतात. ते आणि त्यांचे मिस्टर आले होते आणि त्यांनी देवदर्शन घेऊन आले आणि गाडी काढताना गाडीच्या खालून जो कुत्रा झोपलेला होता तो आला आणि पटकन त्यांच्या मिस्टरांना चावला. ओके. तो कुत्रा चावल्यानंतर ना ते दंगा करत आल्यानंतर चावलं, पण त्यांना कोणी नाही मदत केली. तिथं बरेचसे होते, मी एकटी होते, तृतीयपंथी समाजाची एक प्रतिनिधी म्हणून मी एकटी होते, जे की मी माझ्या कामासाठी रोज येत असते भिक्षा मागण्यासाठीचं. बरेच पर्यटक होते किंवा कर्मचारी होते, कोणीही त्यांना मदत नाही केली. पण त्यावेळेला मी स्वतः माझ्याजवळचे पैसे घेऊन पाण्याची बॉटल आणली. पाण्याची बॉटल आणायला गेल्यावर पण तो बॉटल देणारा म्हटला की 20 रुपयाला आहे. ओके. म्हटलं अरे असू दे, 20 रुपयापेक्षा माणसापेक्षा 20 रुपये महत्वाचे नाही, बरोबर. आपल्याला माणूस महत्वाचा आहे. मी बॉटल आणली आणि त्या मिस्टरांचा त्यांचा पाय मी धुतला आणि त्यांना मी घेऊन रिक्षामध्ये CPRला गेले. CPRमध्ये सगळी त्यांची सेवा शुश्रूषा, जे की प्रथमोपचार सगळे असतात, ते सगळे करून संध्याकाळी 5ला मी पार्किंगमध्ये आले सगळं करून. मग त्यावेळेला मला असं झालं की त्यावेळेला ज्यांनी ते मला रिप्लाय दिला ओके. की खरंच तुमच्यासारखी माणसं आज स्त्री आणि पुरुष दोन्ही अवेलेबल होते तिथं, पण आम्हाला कोणी नाही मदत केली. पण आम्ही एवढ्या लांबून आलेली माणसं असताना तुम्ही कोणताही विचार न करता, तुम्ही तुमच्या पैशाचा विचार न करता, दिवसभराच्या इन्कमचा, आज तुम्ही आम्हाला खूप छान मदत केली आणि ही मदत आम्ही कधीही कोणत्याही रूपानं फेडू शकत नाही हे बरोबर. उपकार. आणि ही माझ्या अविस्मरणीय राहील की त्यांनी जो मला आम्ही आशीर्वाद देतो लोकांना, बरोबर. पण त्यांनी जो मला आशीर्वाद दिला आणि जे आपले ते केलेल्या मदतीची परतफेड होती, त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते अच्छा. आणि त्यावेळेला जी मी केलेली तत्काळ मदत होती, त्यामुळे जे त्यांचे पुढे जाऊन जे धोका होता ते वाचला. बरोबर. त्याचं मला एक खूप मनाचं समाधान आहे की मी कोणाच्या तरी उपयोगी पडले. ही खूप छान म्हणा आणि आज सुद्धा त्यांचं आणि माझं चांगलं कॉन्टॅक्ट आहे. अच्छा. का तर त्या वाईट प्रसंगातून घडलेलं हे कॉन्टॅक्ट झालेलं आहे. अच्छा. आता तुमच्या समुदायासमोर अनेक संघर्ष आहेत, अनेक आव्हाने आहेत, त्याला तुम्ही नेहमी सामोरे जात असता, तर तुम्हाला असं काय वाटतं की यात काहीतरी थोडाफार बदल होणं गरजेचं आहे असं वाटतं का? नक्कीच बदल होणं गरजेचं आहे. आज बऱ्याचशा आमच्या बऱ्याचशा अडचणी आहेत, ज्याच्यामध्ये आम्हाला समाजाचं, सरकारी कार्यालयांचं, शासनाचं सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लागणार आहे. आज थोड्याफार प्रमाणात का असताना सगळे सहकार्य करत आहेत. आज सामाजिक संस्था असते, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातले प्रतिष्ठित काही लोक असतील, यांचा आम्हाला नेहमीच आत्तापर्यंत सपोर्ट राहिलेला आहे आणि पुढे जाऊन ह्या गोष्टी अजून थोड्याफार प्रमाणात जास्त झाल्या पाहिजेत. समाजातल्या आणखी प्रतिष्ठित चांगल्या लोकांनी आमच्या समुदायासाठी आणि आम्हासाठी काही नाही काही उपक्रम राबवले पाहिजेत आणि आम्हाला चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. आम्ही नक्कीच त्यांना साथ देऊ. आणखी शासन दरबारी आमच्या बऱ्याचशा अडचणी आहेत, जे की आमच्या अजून कागदोपत्री ओळख बऱ्याचशा राहिलेल्या आहेत, जे काही अजून आधार कार्ड असेल, राशन कार्ड असेल, ज्या काही आपल्याला बेसिक डॉक्युमेंट लागतात, त्या बऱ्याचशा आमच्या प्रॉब्लेम राहिलेल्या आहेत. तर त्या पूर्ण होण्याची मोठी आव्हान आहेत आम्हाला की अगोदरचे डॉक्युमेंट, आमचे काही डॉक्युमेंट आहेत हे पुरुष म्हणून आहेत, तर ते डॉक्युमेंट अजून साधारणतः घरच्यांनी नाही ॲक्सेप्ट केलेले. तर आमच्या समुदायातले काही लोकही घरच्यांपासून दुरावलेले आहेत, तर त्यांच्याकडे एकही कागद नाही आपल्याला. बरोबर. तर त्यांच्या घरच्यांनी त्यांच्यापासून पूर्ण संबंध तोडलेले आहेत. तर आता पुढे जाऊन त्यांचं डॉक्युमेंट बनवायचं हे एक मोठं खूप आव्हान आहे. दुसरं आव्हान आहे हे पहिले जे डॉक्युमेंट आहेत काही लोकांचे ते पुरुष म्हणून आहेत, आता ते ट्रान्सजेंडर म्हणून तृतीयपंथी ट्रान्सजेंडर म्हणून करण्यासाठीचं ते एक आव्हान आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शासन दरबारी आम्ही आमच्या वेगवेगळ्या प्रकारे त्या मिटवण्याचं काम करत आहे आणि वेगवेगळ्या आता ट्रान्सजेंडर पोर्टल आलेलं आहे. ट्रान्सजेंडर पोर्टल आहे हे एकच, मी ट्रान्सजेंडर आहे तर मला बाकी डॉक्युमेंटची काही आवश्यकता नाही, तर ट्रान्सजेंडर पोर्टलवरती माझं बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतील. असं एक शासनानं नवीन ट्रान्सजेंडर पोर्टल काढलेलं आहे. त्या ट्रान्सजेंडर पोर्टलवरती साधारणतः आमच्या 200 नोंदी झालेल्या आहेत. ओके.
तुम्ही एखादं कार्य करत असाल किंवा समुदाय तुमचं एखादं काम करत असेल तर तुम्ही तृतीयपंथी आहे म्हणून ते काम होत नसेल असा कधी अडथळा वगैरे आलाय का? असा शक्यतो अडथळा आजपर्यंत तर कधी आलेला नाही आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की कोणी नाही बोलून जरी नाही दाखवलं हां. तरी पण त्याच्या नजरेतून आपल्याला कळतं कळते. की नको यांच्याबरोबर कशाला तृतीयपंथी आणि आपण कशाला, आपण जेंट्स आहे, आपण लेडीज आहे आणि यांच्याबरोबर कसं असं कोणी बोलून नाही दाखवत पण नजरेतून दिसून येतं त्या गोष्टी. अच्छा, मग त्या अशा वेळी तुम्ही काय करता? अशा वेळेला आपलं मानसिक खच्चीकरण होतं, मन बरोबर. दुखावलं जातं, पण त्यावेळेला आपण आपलं स्टेबल ठेवतो. कारण की का जाऊ दे, समोरचं नाही ना बदलत तर आपण बदलायचं आहे. बरोबर. आपण चांगल्या प्रकारे त्यांच्यासमोर प्रेझेंट झालं तर ते का नाही आपल्याला आपलंसं करतील, ओके. का नाही ते आपल्याला ऍक्सेप्ट करतील. अच्छा. या अशा गोष्टीतून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो अच्छा. आणि त्या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे का तर आपण प्रयत्न केल्यामुळं. चांगली गोष्ट कोणत्याही आहे ना? गोष्टीला यश अपयश ही पुढची गोष्ट आहे, पण प्रयत्न करणं हे पहिलं काम आहे. बरोबर. तृतीयपंथी समुदायासाठी आपलं काही उद्दिष्ट आहे का किंवा एखादा तुम्ही असं काही ध्येय वगैरे ठरवलं आहे का की या समाजासाठी आपलं हे करण्याची गरज आहे? आता तृतीयपंथी समाजामध्ये तुम्ही बघितलं तर रोजगाराची संधी काहीच नाही आहे. जे की पूर्वापार परंपरेनं चालत आलेलं असतं ते देवीचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम काही रोज नसतात. वर्षानुवर्षांची जी परंपरा असते त्या परंपरेनुसार प्रत्येक कुटुंब ठरवत असतं. ते झाल्यानंतर मग राहिलेल्या वेळेत काय करायचं, राहिलेल्या वेळेत आपला उदरनिर्वाहासाठी आपण कसं कमवायचं, तर हे करत असताना आपण भिक्षा मागायचं काम करतो. ओके. म्हणजे भिक्षा मागत असतो आपण. मग दुकानाकडे असेल, मग कोणी रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये देत असते तर आपण ते घेत असतो आणि ह्या ह्याच्यातून आपण आपला उदरनिर्वाह करत असतो. तर आता आमचं असं उद्दिष्ट आहे की आपण दुसऱ्याच्या दारात जाऊन मागण्यापेक्षा आपणच काही ना काही उद्योग उभा केला आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून आपण आपल्यासाठी रोजगार उभा केला तर ते एक सगळ्यात चांगलं पाऊल जाईल आणि कोल्हापूर जिल्ह्यातून समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल की बाबा तृतीयपंथी समाजाने सुद्धा स्वतः काहीतरी उद्योग उभा केलेला आहे. बरोबर. आणि आता माझं आणि माझ्या गुरूंचा असा एक मानस आहे की एक 10 लोकांसाठीच एक प्रोजेक्ट करायचा की बाबा आपण बाहेर जाऊन काम नाही करू शकत. आज कोल्हापूरमध्ये बघितलं तर अजून कुठेही निम सरकारी असू दे, सरकारी असू दे किंवा खाजगी असू दे, कुठेही नोकरीसाठी जर तृतीयपंथींना ॲक्सेप्ट करत नाही आहे काही गोष्टींसाठीचं, तर मात्र तृतीयपंथींनी करायचं काय, तर आपण आपला समुदाय एकाच ठिकाणी राहून काही ना काही उद्योग केला, ग्रुप उद्योग, तर त्यातून आपलं चांगलं अर्थार्जन होईल याच्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. अच्छा, तर तुमचा प्रयत्न अगदी छान आहे आणि त्यातून मार्ग नक्कीच मिळेल. तर आता आपण नवदुर्गा विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्याशी बोलतोय. तर या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वसाधारण महिलांना काही संदेश देऊ इच्छिता का? आता समाजामध्ये सर्वसाधारण महिलांना संदेश द्यायचं म्हटलं तर महिला शिकली पाहिजे, बरोबर. मुलगी शिकली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे असा संदेश पूर्वीपासून आपल्याकडे आहे. तर महिला शिकलेली आहे, आज बऱ्यापैकी महिला शिकलेल्या आहेत, तर ते शिकलेल्या फक्त डिग्रीपुरतं मर्यादित न राहता तर त्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशहितासाठी झाला पाहिजे. आणि हे करत असताना कुणालाही तुच्छ न लेखणे हा एक त्याच्याबरोबर, मग त्याच्यामध्ये आम्ही असो, अंध अपंग असतील किंवा वेश्या महिला असतील, भिक्षेकरू असतील, तर ह्या सगळ्या समुदायाला एकत्र घेऊन काम करणे ही एक गोष्ट असेल. आणि सगळ्यांना एक माझी विनंती असेल की महिलांना तुम्ही आपल्या मुलामुलींना घरातूनच धडे द्या की तृतीयपंथी समाज हा सुद्धा आपलाच एक भगिनी भाऊ, हे आपल्याचपैकी एक आहेत आणि ह्यांना पुढे जाऊन तुम्ही तुच्छ लेखू नका. तुम्ही त्यांच्याशी सद्भावना ठेवा, अंतर ठेवू नका. हे एक माझं सांगणं असेल. आणि महिलांना विशेषतः सांगणं असेल की तुम्ही तुमच्या मुलींवरती संस्कार करा. मोबाईल हातात देण्यापेक्षा आज बघताय तुम्ही समाजामध्ये बऱ्याच मुलींच्या बाबतीत वाईट घटना घडत असतात, तर ह्याच्यापासून स्वसंरक्षण कसं करायचं ह्याचं तुम्ही घरातून धडे द्या. तुमची मुलगी, तुमचा मुलगा बऱ्यापैकी काय कुठं वेळ खर्च करत असतं ह्याच्यावरती लक्ष द्या. आपण बाहेर जाऊन गोष्ट मोठी होऊन त्याचा उद्रेक होण्यापेक्षा आपण घरातूनच जर ह्या गोष्टींवरती लक्ष दिलं तर पुढे जाऊन ह्या सगळ्या अनर्थ गोष्टी टळतील, असा एक माझा महिलांना संदेश असेल. आणि जितकं आपल्याला व्यवस्थित कपडे घालता येतील, जितकं व्यवस्थित राहता येईल हे करा. आज मी तीर्थक्षेत्री पर्यटनसारख्या ठिकाणी आहे, पण माझ्या निदर्शनास अशा गोष्टी येतात की 40-45 वर्षाच्या महिला ह्या अर्ध कपड्यांवरती येत असतात. आपण ज्यावेळेला देवाला जात असतो त्यावेळेला आम्ही नाही म्हणत तुम्हाला तुम्ही 9 वार साडी नेसा, आम्ही नाही म्हणत तुम्हाला तुम्ही 6 वार साडी नेसा, तुम्ही ड्रेस घाला, जे तुम्हाला कम्फर्टेबल राहील ते करा, पण देवाच्या दारात तरी जाताना आपलं अंग पूर्णपणे झाकलं गेलेलं पाहिजे. आणि जिथं गेल्यानंतर पुजारी आपल्याला ओटी देतो
ती ओटी घेण्या इतपत तरी आपल्या अंगावर कपडे असले पाहिजेत. ही माझी एक साधी माफक अपेक्षा समस्त कोल्हापूर शहर जिल्हा महाराष्ट्रातून येणाऱ्या महिलांसाठी असेल की अच्छा. तुम्ही देवाकडे येताना तरी व्यवस्थित छानसं अंगभर कपडे घालून या. जसं की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या पै पाहुण्यांच्या लग्नाला जाताना छान नटून थटून छान जाता, तसं तुम्ही या. आज मी बघते तर मुलं हाफ पॅन्टवरती येतात, महिला बघितलं तर हाफ कपडे असतात. अगदी मुली एक ठीक आहे, नवतरुणी आहेत कपड्याचे, पण 40-25च्या महिलांना तरी त्या गोष्टी समजल्या पाहिजेत बरोबर. की आपण कुठं चाललोय, आपण कसं गेलं पाहिजे आणि आपल्या मुलांना कसं नेलं पाहिजे. आज जर समजा मंदिरामध्ये गेल्यानंतर जर पुजाऱ्यांनी जर नारळ ओटीत घालायचा म्हटला तर ते पुजारी नारळ हातात घेऊन उभा राहतात अक्षरशः. म्हणजे मी माझ्या डोळ्यात बघितलं की त्यांना नारळ तर द्यायचं कुठं. तर ह्या अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. ही एक, आणि शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, ज्यानं जसं वागायचं तो त्याचा प्रश्न आहे. पण माझी कळकळीची विनंती अशी असेल की तुम्ही देवाला येताना तरी व्यवस्थित या. बरोबर. तर आता तुम्ही बरीच कार्य करता, कामही करता, समुदायासाठी पण तुम्ही काम करता. तर असा कोणता यशाचा क्षण आहे का तो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो? आता तसं म्हणायला गेलं तर मी भारतातली पहिली ट्रान्सजेंडर टुरिस्ट गाईड झालेली आहे. अच्छा. मग हे काम करत असताना मला थोड्याफार अडचणी आल्या, पण त्या अडचणी मी पाठीमागं सारून मी ह्या कामामध्ये पुढे आले. आज माझ्या 3 टूर झाल्या मोठ्या, ओके. गुलबर्गा, बँगलोर आणि हैदराबादच्या. ओके. तर कोल्हापूर जिल्ह्याची माहिती देणं हे मी त्यातून त्या लोकांपर्यंत पोहोचवलं. आज मला कोल्हापूर जिल्ह्याची माहिती आपल्याला माहिती असतेच, पण आलेल्या लोकांना ती व्यवस्थित माहिती देणं, आपले जे प्रेक्षणीय स्थळ आहेत, तीर्थक्षेत्र आहे, जे काही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर आहेत, ते त्यांना व्यवस्थित दाखवणं, व्यवस्थित त्यांना त्या गोष्टीची माहिती देणं हे माझं काम आहे. आणि हे मी त्यांना व्यवस्थित, फक्त काही गोष्टींमध्ये भाषेची अडचण येत असते, पण तिथंसुद्धा तारतम्य ठेवून ते जर गोष्ट केली तर त्यांना चांगल्या प्रकारे त्या गोष्टी कळतात. आणि हे करताना त्याच्यानंतरनं त्यांचा जो आलेला फीडबॅक आहे हा मला खूप छान वाटला. आणि ह्याच्यामध्ये मला वाटलं की मी काहीतरी करू शकते आणि मी ते केलेलं आहे. अच्छा. आणि हे मी केल्यानंतरनं आज जे समाजामध्ये माझ्यासाठीचं झालेलं आहे टुरिस्ट गाईड म्हणून, तर हे खरंच माझं एक यशाचं एक थोडंसं पुढचं पाऊल आहे असं मला म्हणायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखीन जर मला चांगल्या संधी मिळाल्या, आणखी जर लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं, तर मला वाटतं की मी ह्याच्यामध्ये आणखी छान काम करू शकते. आणि हा विश्वास देऊ शकते की मी माझं कोल्हापूरचं नाव बाहेर आहेच, जगात आहेच आपलं कोल्हापूरचं नाव, तर मी माझ्या माध्यमातून सुद्धा कोल्हापूरचं नाव उज्ज्वल करण्याचं काम करेन. अच्छा. तर खरंच कौतुकाची गोष्ट आहे. तर मला असं तुम्हाला विचारावंसं वाटतं की ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ही संकल्पना सर्वप्रथम ह्याचं श्रेय जातं ते कारवा हॉलिडेजचे वसीम सरकवास सर आहेत त्यांना. ओके. त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली होती की त्यांनी अंध मुलांना ऑफिसमध्ये बसवून कोल्हापूर जिल्ह्याची माहिती द्यायला सांगितलेलं आहे. किती मुलं अंध आहेत. आपलं जुना राजवाड्याच्या समोर पर्यटन विकासचं ऑफिस आहे, अच्छा. तिथं अंध मुलं आलेल्या पर्यटकांना बोर्ड टू बोर्ड त्यांना माहिती देत असतात की हा बोर्ड खिद्रापूरचाच आहे, कोपेश्वर मंदिराचा. ते अंध असून सुद्धा त्यांना कळतं. तर ती मुलं तिथं थांबून काम करू शकतात, पण ती बाहेर जाऊन कुठं काम नाही करू शकत. मग तृतीयपंथी समाजाला जर आपण 10 रुपये भिक्षा देत असेल तर त्यांना आपण त्यांच्या पायावरती उभा करू आणि आपण काही ना काही कल्पनेतून त्यांना उत्पन्नाचा स्रोत उभा करून देऊ. हा त्यांच्या डोक्यात ज्यावेळेला कल्पना आली त्यावेळेला ही कल्पना त्यांनी सायबर कॉलेजचे प्राचार्य भोसले सर आहेत ह्यांच्या समोर मांडली. मग भोसले सरांच्या आणि आमच्या गुरु मयुरी आळवेकर यांचे संबंध चांगले आहेत, आमच्या कम्युनिटीसाठी खूप काम करत असतात ते लोक. तर त्यावेळेला ही सगळ्यांच्यामध्ये कल्पना आली. मग त्याच्यामध्ये किर्लोस्कर फाउंडेशनचे, सोशल फाउंडेशनचे शरद आजगेकर सर, लोटस हॉस्पिटलच्या किमया शाह मॅडम, हॉटेल चालक मालक संघाचे सचिन शानबाग आणि प्राचार्य भोसले सर, ह्या सगळ्यांच्या सोबत त्यांची मिटिंग झाली आणि त्यातून आमच्या गुरूंच्या बरोबर हे बोलणं झालं. गुरूंनी माझ्या कानावरती घातलं की असं आपल्याला करायचं आहे आणि आपण करूया काय. मग 25 जानेवारीला पर्यटन दिनादिवशी आमची अयोध्या हॉटेलला मिटिंग झाली. आणि अयोध्या हॉटेलला मिटिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वानुमते माझं नाव ठरलं. मग ते ठरल्यानंतर, आणि मी पहिल्यापासूनच हे करतच आहे, मी पर्यटनाच्या ठिकाणीच आहे जिथं की गाड्या लावतात लोक. आणि त्याला मी त्यांना सगळ्यांना सांगत असते, तुम्ही इथून आदमापूरला जाऊन बघा, इथून 20 किलोमीटर गेले की ज्योतिबा टेम्पल आहे, कोपेश्वर मंदिर आहे ना. मी हे जे सांगतच होते ते फक्त अजून जरा मला ह्याच्या माध्यमातून पुढे यायला मिळालं. मग त्यावेळेला आमची मिटिंग झाल्यानंतर ना तिथून आम्हाला ही गोष्ट त्यावेळेचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब होते, त्यांच्या कानावरती ही गेलेली होती गोष्ट. ओके. त्या साहेबांनी सुद्धा आमच्या समुदायासाठी खूप छान काम केलेलं आहे. मग त्यांनी त्यांच्या ऑफिसला बोलून आम्हाला
प्रोत्साहन दिलं आणि पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या दिवशीच बोलून की तुम्ही हे चांगलं काम करताय आणि आणखी चांगल्या पद्धतीने करा, जिथं अडचण येईल तिथं आम्ही तुम्हाला सोबत आहे. अच्छा. हा जो विश्वास होता एक जिल्ह्याचे प्रमुख आणि ते आपल्याला रिप्रेझेंट करतात अशा गोष्टीला, हा जो विश्वास होता हा खूप एक प्रेरणादायी होता आणि त्यातून आम्हाला पुढे जायला ही संधी चांगली वाटली. तर तुम्ही खूप छान काम करताय. तर तुमच्या आयुष्यात आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे किंवा आतापर्यंतचा तुमचा प्रवास जो इथपर्यंत झालाय त्याच्यासाठी तुम्हाला प्रेरणा कोणाकडून मिळाली? प्रेरणा मला माझ्या आईकडून आणि माझ्या गुरूंच्याकडून मिळाली. सर्वप्रथम आईकडून म्हणजे की आहे त्या परिस्थितीत कसं जगायचं आणि समोरचं नाही बदलत तर आपण कसं बदलायचं हे मी माझ्या आईकडून शिकलो. अच्छा. की आपण आहे त्या परिस्थिती ॲडजस्ट आपल्या ह्या मोठ्या आहेत, गरजा मोठ्या आहेत, पण आपण आता ज्या परिस्थितीत आहे त्याच गरजा ह्या परिस्थितीत आपण कशा निभावल्या पाहिजे, त्या गरजा कशा आपण भागवल्या पाहिजेत, थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपण कसं राहिलं पाहिजे, कसं व्यवस्थित साधं पण नीटनेटकं राहिलं पाहिजे हे मी माझ्या आईकडून शिकले. आणि दुसरी गोष्ट मी माझ्या गुरूंच्याकडून काय शिकले की आपण तृतीयपंथी समाज आहे, आपण ज्याला घरातून उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकतो हा समाज आहे. आणि तर समाजामध्ये गेल्यानंतर ना कोणी आपल्याला कसं ऍक्सेप्ट करते, कोणी आपल्याला कसं ऍक्सेप्ट करत नाही, तर आपण समाजामध्ये कसं मिसळलं पाहिजे, आपण समाजाला काहीतरी योगदान दिलं पाहिजे, समाज आपल्याला का आपलंसं करत नाही हे मी माझ्या गुरूंच्याकडून शिकले. तृतीयपंथी समुदायासाठी तुम्ही कोणते आदर्श घालून दिलेत का? तृतीयपंथी समाजासाठी आदर्श म्हटला तर आपण आपला स्वावलंबी, आपण आपलं स्वतःच्या पायावर उभा राहणे हे एकमेव आहे. मी सुद्धा भिक्षा मागते समाजही तेच काम करत आहे, कारण आम्हाला उत्पन्नाचे स्रोत वेगळे नाही. तर माझं तृतीयपंथी समाजाला असं सांगणं असेल की आपण भिक्षा जरी मागत असलो तर आपण काही कोणाची चोरी नाही करत आहे का, तर आपण आज का मागतोय भिक्षा, तर आपल्याला कुठेही रोजगार उपलब्ध नाही, तर आपण आपल्या स्वतःच्या विचाराने काही नाही काही छोटा मोठा उद्योग उभा करणे आणि काही नाही काही त्यातून अर्थार्जन करणे, दुसऱ्याच्या दारात जाण्यापेक्षा आपण आपलं स्वतः काम करणे आणि त्यातून आपलं अर्थार्जन उभा करणे हे एक माझं त्यांच्यासाठी सांगणं असेल. जसं की मी घरामध्ये माझ्याकडे दुग्ध व्यवसायाचं आहे, गाय आहे, म्हैस आहे, तर ज्यांना शक्य असेल तर आता आपण कुक्कुटपालन म्हणू शकतो, शेळीपालन म्हणू शकतो, गोटा प्रकल्प म्हणू शकतो, तर शासनाच्या यांना थोडं निधी आहे, अनुदान आहे, तर आपण शासन स्तरावरती अशा काही गोष्टींचं हे करू, ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या गोष्टी कराव्या असं माझं त्यांना विनंती असेल. आणि मी जे करत आहे हे त्यांनी बघून त्यांनी सुद्धा चालू करावं, ज्यांना कुठेही गरज लागली तिथं मी त्यांना ह्या गोष्टींची मदत करायला तयार आहे. आणखी सांगायचं म्हटलं तर मला माझं करिअर हे पॉलिटिकल मधून करायचं आहे. आज बघितलं तर आम्हाला कोणत्याही ह्याच्यामध्ये आरक्षण नाही आहे. आमचा लढाई हा आम्हाला शिक्षण, नोकरी, राजकारण ह्याच्यामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आहे, पण हे करत असताना आम्हाला कुठेही अजून स्थान दिलेलं नाही आहे सरकारनं. आज महिलांना 50% आरक्षण आहे, पण तृतीयपंथींना कुठेही आरक्षण नाही, काही नाही आहे. तर आमचा आवाज जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेपासून वरपर्यंत जात नाही, आमचा प्रतिनिधी कुठं जात नाही, तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. जसं महिलांच्यासाठी महिला आमदार आहेत, महिला नगरसेवक आहे, ज्या त्या तळमळींना त्यांचा प्रश्न मांडू शकतात आणि त्यावरती ते एखादं बिल पास होतं, तसं आमचं बिल मांडणारं कोणी नाही. आज आम्हाला ज्या अडीअडचणी येतात ते ना पुरुष आमदार मांडू शकते ना महिला आमदार मांडू शकते. त्याच्यासाठी आमचा प्रतिनिधी प्रत्येक ह्याच्यामध्ये एक प्रतिनिधी तर आमचा पाहिजे, ह्याच्यासाठीचा आमचा एक मोठा प्रयत्न आहे आणि तो होईल नाही होईल माहीत नाही, पण आमचे प्रयत्न नक्की राहतील. आणि मला तर माझं हे पॉलिटिकल याच्या राजकारणातून मला माझं करिअर पुढे घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. शहर आणि जिल्हा ह्याच्यामधून आपल्याला स्थानिक नेते मंडळी मदत करतील ही अपेक्षा. आता समाजातील लोक तृतीयपंथी म्हटल्यानंतर थोडा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, तर अशा समाजासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता का? समाजाला एकच संदेश देईल मी, जसं तुम्ही स्त्री आणि पुरुष आहात, जसं तुम्ही अपत्य जन्माला घातलेलं आहे, तसंच स्त्री आणि पुरुषातून आम्ही जन्माला आलेलं एक अपत्य आहे. मी जर तृतीयपंथी समाजातला असेल तर माझे आई वडील हे नॉर्मलच आहे, माझे वडील हे पुरुषच होते, माझी आई महिलाही महिलाच आहे. तर माझ्या झालेला बदल हा निसर्गानंतर झालेला आहे, देवाच्या आशीर्वादानंतर झालेला आहे. तर समाजाला माझी एक अशी विनंती असेल की तृतीयपंथी समाजाकडं तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असा ठेवू नका. तुम्ही दृष्टिकोन हे आपल्यातच आहे, हे आपलेच आहेत. आपण जर आपलं म्हटलं तर ही एकजूट आहे, जर तुम्ही वेगळे आणि आम्ही वेगळं म्हटलं तर ही आपल्यामध्ये दरी राहणार आहे आणि ही दरी पुढे जाऊन मोठी होणार आहे, ही कधी जुळणारी दरी नाही आहे. तर तुम्ही वेगळे असं नाही तर आपलेच आहेत
असं जर म्हणून तुम्ही जर आम्हाला ॲक्सेप्ट केलं, तुम्ही जर आम्हाला आपलंसं केलं, तर नक्कीच आपण एकत्र राहू आणि तुमचं आमच्यासाठीचं चांगलं योगदान राहील आणि आमचं तुमच्यासाठी योगदान चांगलं राहील आणि हे एकत्र होऊन आपण पुढे जाऊ शकतो. तर आज सुहासिनी आळवेकर मॅडम यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांच्या समाजात किंवा त्यांच्या समुदायामध्ये येणारी अडचणी, आव्हाने आणि संघर्ष त्यांचा पाहिला आणि खरंच अशा संघर्षासाठी त्यांनी धाडसाने टक्कर देतात आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करतात. ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे आणि त्यांनी आजच्या समाजासाठी आणि महिलांसाठी खूप छान असा संदेश दिलाय. तर मॅडम, तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी किंवा तुम्ही आता पॉलिटिक्समध्ये वगैरे येणार म्हणताय त्या करिअरसाठी तारा न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. इथं बोलवून मला माझ्या समाजाचे प्रश्न आणि माझे जे काही अंगभूत कलागुण आहेत आणि जे काही माझं कार्य आहे हे आपण आपल्या तारा न्यूजच्या माध्यमातून समाजासमोर मांडाल ही आशा आहे आणि इथून पुढे सुद्धा तुमचा मला पाठिंबा राहील ही आशा बाळगते. मी सुहासिनी आळवेकर, तृतीयपंथी संघटना, कोल्हापूरचे.